तुम्ही जर आपल्या मित्रांबरोबर तुमच्याच घराच्या इथल्या एरियामध्ये रोज रात्री साधारण जेवण झाल्यानंतर 1-2 वाजेपर्यंत बसत असाल गप्पा मारत आणि रोज रात्री ठराविक टायमिंगला एका स्पॉटला बघून काही कुत्री तुमच्या एरियातली भुकत असेल तर तुम्हाला काय वाटेल? तुमच्या मनात पहिलं काय येईल? मित्रांनो, अशाच हिस्टॉरिकल हंटेड मिस्टिरियस गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा. आता वळूया ह्या घटनेकडे. ही घटना पुण्यामधील पेठ एरियामध्ये काही त्याच एरियामध्ये राहणाऱ्या मुलांबरोबर घडली होती. साधारण या मुलांचं वय होतं 25-26. आता मित्रांनो, हे जे वय असतं हे जवानीचं वय. मग जेवण झालं की आपल्या घराच्या इथल्या एरियामध्ये जाऊन मित्रांमध्ये बसणं, रात्र 12-1 वाजेपर्यंत गप्पा मारणं आणि त्या वयामध्ये असं काही म्हणजे बियर म्हणा ह्याचे जे अट्रॅक्शन असतं आणि ते पिल्यानंतर जी काय हिंमत येते ती वेगळीच असते, कारण की ते वयच तसं असतं. तर हे जे मित्र होते ते त्याच एरियामध्ये 5 ते 6 जण रोज काय करायचे की जेवण झालं 9-9:30ला की हे त्यांच्या एरियामध्ये एका रोड होता, मेन रोडच्या इथं एक रिक्षा लागायची. त्या रिक्षामध्ये येऊन रात्री गप्पा मारत बसायचे आणि तो ज्या रिक्षाचं ज्या दिशेला तोंड होतं तो सरळ रोड होता. 200 मीटर अंतरावर एक अशी बाजूला टॉयलेट म्हणजे मुतारी ती होती आणि तो एरिया आहे ना ह्यांना क्लिअर दिसायचा हे रिक्षात बसल्यानंतर की ते तिथं मुतारीच्या इथं सुमसाने आणि हे क्लिअर दिसायचं ह्यांना रिक्षामध्ये बसून. आता हे बसले असे हे रोज बसायचे. आता काय झालं, ह्यांनी कधी ऑब्झर्व केलं नव्हतं की कुत्री का अशी करतात. बरोबर रात्रीचे 1:30 वाजले की ती जी कुत्री आहे ना भुकायला सुरुवात व्हायची. हे रोज बसलेले असायचे. एकदा असेच हे बसले होते, एक जण बोलला की चल लघवी करून येऊ. तर हे गेले, 2 जण उठून लघवीला गेले आणि हे पुन्हा येऊन रिक्षात बसले. तर यांच्या गप्पा चालू होत्या. तर बरोबर रात्री 1:30 वाजता आहे ना त्या रिक्षाच्या आसपास जी कुत्री बसली होती ती कुत्री आहे ना अशी पुढं गेली त्या रोडवरनं सरळ आणि ती तिथं जे मुतारी होती ते टॉयलेटची जागा होती त्या तिथं आहे ना बघून असे भुकायचे की जसं काय कुणाला धरायला चाललेत आणि पुन्हा मागं येतात, ते धरायला चाललेत आणि पुन्हा असं हे ना खूप वेळ बघत होते. साधारण 1.5 तास यांनी बघितलं हे. म्हणजे रात्री 1:30 वाजल्यापासून चालू झालं ते 2:30 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत हे चालूच होतं. ह्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये राहिले. कुत्री का अशी करतात ते? तिथं आपल्याला तर कोण दिसत नाही इथनं आणि तिथं बघून का भुकतात ते? आणि असं धरायला जाण्यासारखं करतात आणि पुन्हा मागं येतात, धरायला जाण्यासारखं करतात पुन्हा घाबरून मागं येतात. तो दिवस गेला, ह्यांचा दुसरा दिवस आला. आता हे दुसऱ्या दिवशी तिथे येऊन बसले. त्या दिवशीही रात्री तसंच झालं. तेव्हा पण कुत्री अशी भुकायची आणि धरायला जायची आणि पुन्हा मागं यायची, अशी धरायला जायची आणि पुन्हा मागं यायची. आता ह्यांना थोडा सगळ्यांना प्रश्न पडला की काय आपल्याला तर काय दिसत नाही, ह्यांना काय दिसतं. मग त्यांच्यामध्ये विषय चालू झाले. अरे काहीतरी असेल तिथं, काहीतरी भुताटके असेल तिथं, काहीतरी असं हे 3 दिवस चालूच होतं. यांचं हे भेटले की तोच विषय, आता भुकतील, आता कुत्री बघा, आता हे करतील ते करतील, असं चालूच होतं. एकदा यांचं काहीतरी पार्टी करायचं ठरलं. आता त्यावेळेस नवीन रक्त, पार्टी म्हणजे खूप मोठी गोष्ट. मग यांनी काय केलं, आपसात काही कॉन्ट्रिब्युशन काढली आणि तिथंच कुठंतरी रात्री बियर वगैरे पिल्या आणि त्या दिवशी हे पुन्हा येऊन नशेमध्ये रिक्षात बसले आणि ह्यांचा तोच विषय चालला होता. आज बघा, आता आज रात्री भुकतील. मग ह्यांच्यामध्ये अजून 2 जण मुलं ॲड झाली, कारण की 3 दिवस हाच विषय, दुपार झाली भेटले तरी हाच विषय, कुत्री अशी करतात. त्यामुळं आजूबाजूची त्यांच्याच एरियातली 2 मित्र अजून वाढले, तेही तिथे येऊन बसायला लागले. आता हे सगळे बसले होते. आता हे नशेत होते, तर जवान रक्त आणि त्यात थोडी नशा केलेली तर डेअरिंग तर वाढतीच. मग ह्यांच्यामध्ये ठरलं की आज काय करायचं, आपण जायचं आणि बघायचंच. कुत्री भुकायला लागली ना की आपण तिथंच जायचं, ज्या मुतारीकडे बघून भुकतात ना तिथंच जायचं आणि बघायचं बिंदास. सगळे हा बोलले. थोडा वेळ झाला, ते जे नवीन मित्र आले होते तेही गंमत बघत बसले होते. तेही त्या रिक्षाच्या इथं बसून बघत होते.
आता कुत्र्यांनी काय केलं, एक साथ आली आणि एकदम पळत पळत गेली मुतारीच्या इथं आणि पुन्हा त्या स्पीडने मागं आली आणि भुकायला चालू झाली. आता ह्यांच्यामध्ये ठरलं, चला आपण बोललोय ना आज जायचं. ह्याच्यातले जे काय पिलेले होते 5-6 जण ते उठले आणि ते जे 2 जण नवीन मित्र होते ते रिक्षातच बसून राहिले आणि हे गेले पुढं. कुत्री पण ह्यांच्या मागं गेली, पण कुत्री काय डेअरिंग कराना पुढं जायची, हे तर चालत चालले होते पुढं. आता ती मुतारी साधारण अशी 15-20 फुटावरच असेल, तर ते तिथपर्यंत गेले आणि त्याच्यातला एक जण होता तो म्हणजे खूप डेअरिंगच, असा हिरोज बनायचं होतं त्याला. तो डायरेक्ट फुल स्पीडमध्ये गेला आणि त्या मुतारीची बॅक साईडला अशी बोल टाईप होती आणि त्या भिंत होती आणि त्याच्यामध्ये अशी गॅप होती आणि ती कुत्री तिथं बघून तो डायरेक्ट तिथं गेला आणि बघितलं आत जाऊन. त्यांनी जे पाहिलं ते एवढं विचित्र होतं की तो पोरगा तिथंच बेशुद्ध झाला. मित्रांनो, ह्या जे बाकीचे होते ह्यांना तर काय नाही दिसलं, पण ते त्याची हालत बघून पहिले तर पळत सुटले लांबपर्यंत आणि नंतर त्याला कसाबसा डेअरिंग करून उचलून पुन्हा रिक्षामध्ये आणला. आता ते रात्रभर त्या मुलाला शुद्धीमध्ये आणायचा प्रयत्न केला, पण तो काय आला नाही. मग सगळ्यांच्या घरच्यांना कळलं ही गोष्ट, कारण की हे त्याच्या घरी गेले तो बेशुद्ध झाला, असं झालं. त्यांच्या घरच्यांना पण कळलं की गल्लीत आसपास त्या एरियामध्ये सगळ्यांना कळलं की रात्री काहीतरी झालेलं आहे, ह्या मुलांना काहीतरी दिसलेलं आहे. आता यांची दुसरे दिवस झाला होता, उतरली होती. त्या पोराच्या घरच्यांनी ज्यांनी बघितलं होतं त्याच्या घरच्यांनी यांना बोलून घेतलं आणि काय झालं. मग यांनी सगळी डिटेल सांगितली, आम्ही एवढे दिवस बसतोय, असं दिसतंय, यावेळेस आम्ही जरा असं केलं आणि आता शिव्या तर पाडणारच. काय घरच्यांसमोर तर पित नव्हते, लपून लपून पित होते. सगळ्यांच्या घरच्यांनी भरपूर शिव्या घातल्या, सगळ्यांच्या घरच्यांनी काही जणांना मारलं पण. आता त्या मुलांनी जे सांगितलं होतं, ज्या मुलाला हे ज्यांनी पाहिलं होतं त्याला विचारलं तर तो काहीच बोलू शकत नव्हता, म्हणजे त्याला बोलताच येत नव्हतं. तो नुसता एकटाक एका जागी बघत बसायचा. तर मित्रांनो, जो स्लम एरिया असतो त्या एरियामध्ये अशा गोष्टीला जास्ती मान्यता असते की असं काय झालं तर असंच काहीतरी बाहेरचा प्रकार झाला आहे वगैरे. त्यामुळं त्यांनी काय केलं, त्याला एका तिथल्याच त्यांच्याच एरियातल्या एक देवाचं करणारा माणूस त्याच्याकडे नेलं. मग तिथं ते उघडलं की त्याला लागिरलंय, म्हणजे त्याला झपाटलंय. तर ते जेव्हा त्याच्या अंगात येऊन ते बोलायला लागलं तर त्यांनी काय सांगितलं की मी त्या मुतारीच्या इथं आज भरपूर कितीतरी वर्षांपासून मी रोज ह्यांना तिथनं बघते, हे रिक्षात बसलेले असतात आणि यांच्या इथल्या आसपासची कुत्री ती माझ्याकडे येतात, मी बाहेर आले की मला बघतात आणि माझ्यापर्यंत यायला बघतात आणि पुन्हा जातात. हे रोजचं आहे. पण काल ह्या मुलांनी यांची हद्द क्रॉस केली. हे माझ्यापर्यंत आले ना, हा मुलगा ज्याला मी धरलंय तो माझ्यापाशी आला होता म्हणून मी त्याला धरलं. हे सगळं उघडकीस आलं. त्याला विचारलं की तू काय घेणार की बाबा इथनं निघायचं, तू कोण आहेस. मग त्यांनी सांगितलं की मी अशी बाई आहे, मी इथं खूप वर्षापासून मला मारून टाकलं होतं, मी इथंच आहे आणि मी बघत असते ह्यांना रोज आहे ते, पण यांनी माझं हे केलं. मग ते कसं बसं काढलं, तो वाचला मुलगा. पण त्यांनी जेव्हा सांगितलं की त्यांनी काय पाहिलं होतं तर एवढं विचित्र होतं मित्रांनो ते, की ती जी बाई होती ना तिचा चेहरा असा भला मोठा होता आणि तिच्या तोंडातनं रक्त गळतंय आणि तिचे दात असे सुळे बाहेर आलेले आहेत आणि तिचं शरीर असं बारीक आहे पण चेहरा मोठा आहे. ती त्या अंधारामध्ये मुतारीच्या मागं लपली होती आणि हा तिथं गेला आणि ह्याला तिने धरलं होतं. मित्रांनो, अशा स्लम एरियामध्ये अशा घटना भरपूर घडतात. जो एरिया भेसूर वाटतो तो एरिया नक्कीच आपल्याला ओळखून घ्यायचा असतो की बाबा या इथं काहीतरी आहे. शक्यतो त्या एरियामध्ये जाणं टाळायचं. मित्रांनो, अशाच हिस्टॉरिकल, मिस्टिरियस, हंटेड, हॉरर गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा. धन्यवाद.